नमस्कार. मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर. शिक्षक मित्रांनो, उन्हाळा आलेला आहे. ज्याप्रमाणे उन्हाळा आला की लग्नाची धामधूम सुरू होते, त्याचप्रमाणे बहुतांश शाळेमध्ये शिक्षकांची ॲडमिशन शोधण्यासाठी धामधूम सुरू होते. बहुतेक शाळेमध्ये विद्यार्थी शोधण्याकरता एक टार्गेट दिले जाते, कोणाला 5, कोणाला 10. आणि त्या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी मग सुरू होते शीतयुद्ध. शिक्षकामध्ये शीतयुद्ध. मग ॲडमिशन शोधण्याकरता प्रवेश पूर्ण करायचे आहे. मग काही गोष्टी तत्वाला पटत नसेल तरी कोणाला ड्रेस दे, कोणाला ॲटो दे, अजून कोणाला पाहिजे ते दे. अशा प्रकारचं हे काही महिने मराठी शाळेतील शिक्षकांचं अशी स्थिती निर्माण झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी पाहतो मी की पालकांच्या घरी जाव, पालक बस म्हणत नाही. आणि कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक पालकांना बस म्हणत नाही. आणि घरी जाव, बऱ्याच घरी जाव तर दुसऱ्या शाळेची टीम, शिक्षकांची टीम बसलेली असते. त्या टीम उठण्याची वाट पहा. कसे बसे करून पालकांना कन्व्हिन्स करा, पटवा. कधी आई पटते तर बाबा पटत नाही, बाबा पटले तर आई पटत नाही. म्हणजे राजकीय लोकांसारखी अवस्था पालकांची होऊन गेलेली आहे. पालकापैकी आई एका शाळेला हो म्हणते तर वडील दुसऱ्या शाळेला हो म्हणते. आणि जोपर्यंत दाखला हाती येत नाही तोपर्यंत काही खरं राहत नाही. आणि असं करता करता निकालाचा दिवस येतो आणि निकालाच्या दिवशी तिथे जत्रा. आणि ज्याप्रमाणे राजकीय लोकांची, कार्यकर्त्यांची जशी गर्दी असते, त्याप्रमाणे निकालाच्या दिवशी शिक्षकामध्ये गर्दी असते. एकमेकांविषयी मनभेद निर्माण करण्याचं काम या माध्यमातून होते. आणि खरोखर ही स्थिती पाहिल्यानंतर ही शिक्षण पद्धती का अशी झालेली आहे, मी हा तमाशा गेल्या 20-25 वर्षापासून पाहतो. प्रवेश मिळण्याकरता ज्या शिक्षकांना ज्ञानदानाचं काम करायचं आहे, त्याच्याकरता असं एक धोरण शासन स्तरावरून का निर्माण होत नाही, हा प्रश्न मी गेल्या 20 वर्षापासून विचारतो. की हा माझा शिक्षक रस्त्यावर उतरणारच नाही, अशा प्रकारची कृती, अशा प्रकारचं धोरण आणण्याची प्रवृत्ती शासनकर्ते का ठेवत नाही? की या विषयावरती जे शिक्षकांचे कैवारी म्हणतात ते कधी या विषयावर बोलताना दिसत नाही. फक्त शिक्षकांचा मान सन्मान भाषणापुरतं बोलून होणार नाही. खरोखर जर शिक्षकांना मान सन्मान द्यायचं असेल तर हा माझा शिक्षक कधीच प्रवेशाकरता रस्त्यावर उतरणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसं राजकीय पुढारी प्रचार करतात आणि जोपर्यंत मत मिळत नाही तो मतदार पक्का आहे असं समजल्या जात नाही, तीच अवस्था शिक्षकांची आहे. हा पालक वर्ग सर्वांना हो म्हणतो, सगळ्या माझ्या शाळेतील शिक्षकांना हो म्हणतो, पण शेवटी दाखला कुठे जायचा हे पालकच ठरवतो. मग मला हा प्रश्न पडतो की हा पालक आपल्या पाल्याच्या भवितव्याचा विचार करता शाळेची गुणवत्ता, शिक्षकांची गुणवत्ता, शाळेचा दर्जा, ह्या गोष्टीकडे लक्ष न देता ह्या छटाकभर आमिषाला बळी का पडतात आणि का अशा प्रकारचा आग्रह शिक्षकाकडे धरतात? आणि म्हणून ही जी स्थिती आहे
ही स्थिती योग्य नाही. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. एक चांगलं धोरण आणण्याची गरज आहे. फक्त बोलण्यापुरतं बोलून चालणार नाही. कारण जो चांगला शिक्षक आहे, जो त्या पाल्यांना, त्या मुलांना वर्षभर प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं काम करतो, त्याच्या भावना कशा होत असेल जेव्हा तो असा विद्यार्थी शोधण्याकरता वनवन फिरतो आणि त्याला मान सन्मान मिळत नाही, तेव्हा त्या माझ्या शिक्षकाची तळमळ, त्याचा आत्मा काय म्हणतो याचीही जाणीव ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून या माध्यमातून मी शासनकर्त्यांना आवाहन करतो, पालकांना आवाहन करतो की मतदार झाल्यासारखे वागू नका. अलीकडे पालक मतदार झालेला आहे आणि या प्रवेश शोधण्याच्या मोहीममध्ये हे पालक शिक्षकांना राजकीय पुढारी बनण्यासाठी मजबूर करत आहे. आणि म्हणून आपला पाल्य घडला पाहिजे, याच्याकरता पालकांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षकांचा मान सन्मान जपण्याची गरज आहे. आणि म्हणून या माध्यमातून मी शासनास विनंती करतो की अशा प्रकारचं धोरण आखा. आपल्याकडे पूर्ण आकडे आहेत. राज्यातल्या प्राथमिक शाळेत किती विद्यार्थी आहे, माध्यमिक शाळेला किती विद्यार्थी पाहिजे, मग त्याकरता आपण विशिष्ट धोरण राबवताना मला इतक्या वर्षात कधीच दिसलं नाही. आणि म्हणून खरोखर जर शिक्षकांचा मान सन्मान जपायचा असेल तर शिक्षकांनी कधीच रस्त्यावर उतरू नये अशा प्रकारची कृती करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्यापुढे येण्याचं